नमस्कार, मी कल्पना. चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे ना जेवणासोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी ओल्या शेंगदाण्याची चटणी बनवायची. आता शेंगा आहे बघा इथे घेतलेल्या आणि शेंगा ह्या ना गावावरून आणलेल्या. गावाला भुईमुंग केलेलं होता, तुम्ही बघितलं असेल, बरेच व्हिडिओ मी टाकलेले. आता थोडेसेच घेऊन आली, जास्त पण नाही, कारण का मुलं खाती नाही. मुलांना जास्त शेंगा आवडते नाही, आम्हाला दोघांनाच आवडतात. चला आता इथे बघा आपल्याला शेंगाना अशा फोडून घ्यायचे आहे. अजून म्हणजे 8-10 दिवस झाले असतील तेव्हा भुईमुंग हा काढलेला होता. थोडेसे सुकलेले आहे तरी पण मी आणले. एकदमही सुकल्या नाही किंवा एकदमही ओल्या नाही, अशा मिडियम आहे. चला आता इथे बघा आपल्याला आहे ना शेंगदाणे त्याच्यातले काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आहे ना कारल्याची पण भाजी करून दाखवणार आहे. चला हे बघा इथे आता सगळ्या शेंगा या ताटातल्या त्याच्यातले शेंगदाणे काढून घेते, म्हणजे फोडून घेते. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता शेंगदाणे संपूर्ण काढल्यानंतर धुवून घ्यायचे, कारण का हे बघा त्याला ना थोडीफार माती आहे शेंगांना आणि ती माती हाताला लागते आणि ती थोडी शेंगदाण्यांना पण लागते त्याच्यामुळे. चला तिथे बघा सगळे शेंगदाणे मी ताटामध्ये फोडून घेतलेले आहे. शेंगा आता एक भांड्यामध्ये घेते आणि याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे मी, म्हणजे त्याची माती वगैरे आहे ना हे बघा अशी असते ना ती थोडीशी अशी खाली. चला आता याच्यात पाणी घालते, धुवून घेते शेंगदाणे आणि वरचे असे थोडेसे ना असे काढून घ्यायचे, म्हणजे माती वगैरे असेल ना तर खाली बसते ती. आता पाणी पण इथे ना थोडंसं खराब दिसेल तुम्हाला पुढे. हे बघा आता हलक्या हाताने आपल्याला शेंगदाणे उचलून घ्यायचे. चला इथे बघा सगळे शेंगदाणे मी काढून घेतलेले. पाणी बघू शकता हे बघा, आणि खाली अशी माती आहे आणि पाणी पण थोडंसं बघा खराब झालेलं आहे मातीचं. चला त्याच्यानंतर आहे ना दुसरं काही साहित्य लागतं ते पण दाखवते. अगदी झटपट होते, काही वेळ लागत नाही आणि ओल्या शेंगदाण्याची चव खूपच वेगळी असते. लसूण घेतलेला आहे आणि मिरच्या घेतलेल्या. आता मिरच्या पण आहे ना स्वच्छ धुवून घेतल्या, देठं काढून घेतले. आता मिरच्या आवडीनुसार टाका तुम्ही किती टाकायच्या आहे त्या. आता शेंगदाणे भरपूर आहे त्याच्यामुळे इतक्या मिरच्या घेतलेल्या आहे मी आणि तुकडे करून घेतलेले. आता लगेच आपल्याला कढईमध्ये शेंगदाणे इथे बघा टाकायचे आणि शेंगदाणे आहे ना आता ते ओले आहे, आता ते हळूहळू आहे ना एकदम कोरडे होतील. आणि शेंगदाणे भाजताना आपल्याला आहे ना मंद गॅसवरच भाजायचे, म्हणजे आतमध्ये पण छान खरपूस भाजतात आणि चटणी पण चवीला खूप छान लागते. शेंगदाणे आपल्याला आहे ना डाग पडोपर्यंत भाजायचे, जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत. नंतर बरोबर त्याचा आवाज येतो शेंगदाणे भाजल्यानंतर आणि सुगंध पण येतो. हे बघा इथे भाजत आलेले शेंगदाणे. चला आता आपण ताटामध्ये काढून घेऊ. आता लगेच इथे बघा ज्या मिरच्या होत्या ना त्या भाजून घेऊ. आता मिरचीचे मी 2 तुकडे केले. भाजायला घेतली ना ती फुटते, त्याच्यामुळे असे तुकडे करून टाकायचे भाजताना, म्हणजे ती अंगावर वगैरे पण उडत नाही. आता ही पण मिरची ना अशी डाग पडोपर्यंत सतत आपल्याला एकजीव करायची, म्हणजे हलवायची, म्हणजे सर्व बाजूनं मिरची भाजते आणि चव पण छान लागते. चला आता मिरची पण भाजली, काढून घेऊ. आता इथे बघा मी खलबत्त्यामध्ये चटणी करणार आहे. खलबत्त्यामध्ये पहिले शेंगदाणे आहे ना मी थोडेसे आबडधोबड असे कुटून घेणार आहे. आता तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता, पण मला खलबत्त्यामधली आवडते म्हणून मी नेहमी खलबत्त्यामध्येच करते. हे बघा आता इथे ना ह्या पद्धतीने थोडीशी जाडच आहे, एकदम बारीक पण नाही. चला आता आपण आहे ना हे शेंगदाणे काढून ठेवू बाजूला ताटामध्ये. हे बघा अशी केलेली आहे. दोन्ही सोबत टाकलं ना मग काय वेळ शेंगदाणे जाड राहून जातात किंवा मिरचीच जाड राहून जाते, त्याच्यामुळे खलबत्त्यामध्ये मी ना पहिले शेंगदाणे असे थोडेसे आबडधोबड कुटून आणि ते ताटामध्ये वेगळे बाजूला काढून ठेवते. आता त्याच्यानंतर आपल्याला ह्याच खलबत्त्यामध्ये ना जे मिरच्या भाजल्या आहे ना त्या मिरच्या घालायच्या आहे आणि लसूण घालायचा. लसूण पण थोडा जास्त घालायचा, छान लागतो. आणि त्याच्यामध्येच लगेच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ पण एकदम प्रमाणामध्ये असलं ना मिरची चव खूप छान लागते. चला इथे बघा आता आपण हे पण आहे ना असं कुटून घेऊ. मिरच्या पण भाजलेल्या आहे ना लगेच बारीक होतात, काही वेळ लागत नाही. हे बघा छान मस्त सुगंध सुटलेला होता मिरचीचा. आता तुम्ही अशी पण खाऊ शकता, मिरचीचा ठेचा असा पण छान लागतो. चला आता त्याच्यानंतर आहे ना हे बघा झालेलं इथं बारीक. आता जे आपण शेंगदाणे कुटून ठेवलेले होते ना ते खलबत्त्यामध्ये म्हणजे आता एकत्र करून घेऊ सगळंच साहित्य. आणि आता आपल्याला परत कुटून घ्यायचं आहे थोडा वेळ. हे बघा म्हणजे ना शेंगदाण्याचे तुकडे झालेले ना पूर्ण शेंगदाण्याला ना छान असा मिरचीचा स्वाद लागतो आणि खूप छान लागते मिरची. हे बघा चला
छान अशी कुटून घेतलेली, एकजीव झालेली, जास्त पण बारीक नाही करायची, नाही तर ती चिकट होते. आता लगेच कढई ठेवलेली, कढईमध्ये 2 चमचे मी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे बघा, ही मिरचीचा बारीक केलेला ठेचा घालायचा आहे किंवा चटणी. आता ती आपल्याला आहे ना 5 मिनटं आहे ना मंद गॅसवरच आपल्याला एकजीव करून घ्यायची. छान सुगंध पण येतो. आता याच्यामध्ये मी जिरं वगैरे काही घालत नाही, अशीच करणार आहे, साधीच आवडते मला. चला आता इथे बघा, जोपर्यंत आहे ना ती अशी मोकळी मोकळी सुटसुटीत होत नाही तोपर्यंत आपल्याला मंद गॅसवर छान अशी एकजीव करायची. कच्चेपणा पण पूर्ण निघून जातो आणि चव पण छान लागते. आता तुम्हाला थोडीशी अशी कडक पाहिजे असेल ना तर जास्त वेळ तुम्ही अशी कढईमध्ये फ्राय करायची आणि कढईमध्येच ठेवायची, म्हणजे थोडीशी अशी कडक होते. आणि थोडी नरम पाहिजे असेल ना तर मग तुम्ही थोडीशी ना 5 मिनटं अशी सतत हलवायची आणि लगेच कढईमधून बाहेर काढून घ्यायची आणि डब्यामध्ये भरून ठेवायची, झाकण लावून ठेवायचं, म्हणजे नरम राहते. तयार झालेली आपली शेंगदाण्याची चटणी करून बघा तुम्ही पण. चला आता त्याच्यानंतर आहे ना इथे बघा, कारले, हे गावठी कारले, छोटे छोटे कारले, ते आपल्याला आता भरून करायचे. आता इथे बघा, कारले पहिले स्वच्छ धुवून घेतले आणि आता इथे ना असं सुरीना चीर पाडून घ्यायची अशी छोटी छोटी. हे बघा, आता बघून घ्यायचे आपल्याला, किडीचे वगैरे काय वेळेस असतात किंवा मग असं पिकलेलं असतं कारलं तर मग ते नाही घ्यायचं. आता इथे बघा, ह्या पद्धतीने बघून घेते आणि सगळे कारले असे चिरून घेते. हे बघा, आणि छोटे कारले ना भरून करायला छान होतात. मोठं असलं तर मग त्याचे 2 किंवा 3 तुकडे करायला लागतात. आणि घरामध्ये कारलं आहे ना मला खूप आवडतं, मिस्टरांना पण खूप आवडतं. आता इथे बघा, मीठ घेतलेलं आहे ताटामध्येच इथे साईडला. आता आपल्याला थोडं थोडं आहे ना याला मीठ लावून घ्यायचं आहे. खूप छान होतं. आता कारलं ह्या पद्धतीने केलं तर साधं सिंपलच दाखवणार आहे, पण मग कसं असतं माहिती का, कारलं काही म्हणतं की कारलं जर बनवलं तर काहीच्या हाताने कडू लागत नाही आणि काहीच्या हाताने कसंही करा तरी कडू लागतं. आता मी नेहमी कारलं करते ना, खरंच कडू होत नाही कारलं. गावाला गेली ना मलाच कारलं करायला सांगता की तुझ्या हाताने कडू होत नाही म्हणून. मी खूप वेळेस गावाला कारलं करत असते गेल्यानंतर. सगळं आता इथे बघा मीठ लावून घेतलेले, वरून पण थोडंसं चोळून घेतलं त्याला. आता कढईमध्ये इथे ना पाणी ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये ना आता आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं. आता लिंबू पिळलं ना तर अजून पण कारलं अजिबात कडू लागत नाही. शक्यतो कारलं कडूच खायला पाहिजे. चला इथे बघा, थोडंसं लिंबू पिळून घेतलं आणि ती लिंबाची फोड होती त्याच्यातच टाकून दिली. आपल्याला कारलं एकदम जास्त नाही शिजवायचं, थोडं कच्चंच ठेवायचं. चला कारलं आता इथे बघा शिजत ठेवलेलं आहे आणि झाकण नाही ठेवायचं, असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ते अगदी 5 ते 7 मिनटामध्ये शिजतं ते लगेच, काही वेळ नाही लागत त्याला. चला आता इथे बघा, कारले पण छान पाणी काढून टाकलं आणि इथे बघा ताटामध्ये ठेवलेले आहे. आणि कारले ना असे पिळून घेतले नाही आहे मी, फक्त पाण्यातून काढून घेतले. हे बघा, छान शिजलेलं आहे कारलं. एकदम मऊ नाही शिजवायचं, नाही तर मग आपल्याला मसाला भरता येत नाही. थोडं कच्चंच ठेवायचं. शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे, इथे मसाला काढून घातलेला आहे. हे बघा, घरगुती सगळा मसाला आहे. आता आपण काय करू, शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून मिक्सरमध्ये बारीक करून. आता बघा, कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं, थोडीशी इथे ना आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. ती पण छान अशी तळून घ्यायची, कच्चेपणा दूर होईपर्यंत. आता इथे बघा, हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि घरगुती काळा मसाला घातलेला आहे. आणि जे शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे ना ते पण घातलेलं आहे. हे बघा, आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू. मीठ थोडंसं कमीच घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थोडंसं. आता इथे बघा, मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता इथे बघा, आपल्याला या कारल्यांमध्ये हे भरायचं आहे. आता काही वेळेस मी वेळ असला तर असं करते कारलं, काही वेळेस मग असं साधंच बनवते कांदा वगैरे टाकून. चला आता इथे ना कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे छान असं. अजिबात कारलं कडू होत नाही माझ्या हाताने केलं तर ह्या पद्धतीने. हे बघा, मुलं पण खाता नाही, तर मुलं अजिबात कारलं खात नाही. चला आता सगळे कारले ह्या पद्धतीने भरून घेते. आणि कारल्यामध्ये भरायचं असलं ना कसं करायचं, आता आपल्याला अंदाज येत नाही तर कारले मोजून घ्यायचे आणि प्रत्येक कारल्यासाठी ना 1 चमचा म्हणून आपल्याला हे घ्यायचं मोजून. आणि थोडंसं 2 चमचे वरती इतकं ठेवलेलं आहे मी वरून टाकण्यासाठी. हे बघा, इतके भरून घेतले आणि इतकं 2 किंवा 3 चमचे उरलेलं आहे ते. आता इथे बघा, त्याच कढईमध्ये ना तेल घालून घेते आणि आता मंद गॅसवरच आपल्याला कारले बघा अशी तेलामध्ये ठेवायची. आता इथे मी अजिबात गूळ वगैरे काहीच घातलेलं नाही, तरी पण कारलं अजिबात कडू झालं नव्हतं, खूप छान झालं. तर मुलांनी पण खाल्लं.
चला आता इथे बघा कारले ठेवून घेतले आणि 2 मिनटं झाकण ठेवायचं आपल्याला. 2 मिनटं झाल्यानंतर आहे ना कारलं थोडंसं असं बाजूला करायचं. दोन्ही साईडला असं भाजलं पाहिजे हे बघा. पण कारले ठेवताना पहिल्यांदा असे ठेवायचे, डायरेक्ट असं ज्या बाजूला आपण मसाला भरला त्या बाजूला नाही ठेवायचे. म्हणजे ते वाफतात आणि मसाला आतमध्ये छान असं घट्टसर असं धरून ठेवतो ते असं. चला परत 2 मिनटं झाकण ठेवू हे बघा. परत 2-2 मिनटांनी आपल्याला असं कारलं एकजीव करायचं इकडे तिकडे हे बघा. चला हे बघा सुंदर असं इथे कारलं पण तळलेलं आहे, म्हणून थोडंसं ना कच्चं ठेवायचं आणि इथे तेलामध्ये थोडंसं असं शिजवायचं, छान लागतं. मसाला पण शिजतो आणि आतमधला आणि कारलं पण वरून शिजतं आणि चव पण छान लागते. एकदम शिजवायचं नाही पहिलेच. आता जो बघा शिल्लक राहिलेला ते मसाला होता ना शेंगदाण्याचं कूट ते वरून असं टाकायचं. परत 2 मिनटं छान असं वाफू द्यायचं ते आणि त्याच्यानंतर परत आपल्याला आता ते असं एकजीव करायचं हे बघा. आता जास्त वेळ नाही ठेवायचं, नाही तर मग हे शेंगदाण्याचा कूट आहे ना तो जळून जाईल. चला आता इथे बघू शकता या पद्धतीने हे बघा छान असं झालेलं आहे कारलं. या पद्धतीने तुम्ही करून बघा, खरंच छान लागतं. साधं आणि सिंपल कारलं मी या पद्धतीने करत असते. चला तुमच्यासोबतही मी शेअर केलं. कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करत चला व्हिडिओला. चला तुमच्यासाठी अजून एक दुसरी रेसिपी मी पुढे घेऊन येईल. हे बघा छान असं कारलं शिजलेलं आहे. चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद.